हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज पण मी तुमच्याबरोबर एक प्रीमिक्सची रेसिपी शेअर करणार आहे। आपण आता सध्या अशाच रेसिपी बघत आहोत, जशा की किचन टिप्स शेअर केल्या तुमच्याबरोबर, त्याचबरोबर पूर्वतयारी शेअर केली किचनमधली कामे लवकर होण्यासाठी। म्हणजे आता शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि सकाळी घाईच्या वेळेत कामे कशी लवकर होतील, तर काहीतरी पूर्वतयारी आपली असली पाहिजे। त्या म्हणजे अनुषंगानेच आपण काही रेसिपी बघत आहोत, जसे की मुलांचा डब्बासुद्धा लवकर होईल आणि आपला सकाळचा जो वेळ आहे तो वाचेल, किंवा वर्किंग ज्या लेडीज आहेत त्यांना पण थोडंसं इझी पडेल सकाळचं मील प्लॅनिंग करताना। तर आज आपण बघणार आहोत इडली प्रीमिक्स। तर कसं आपल्याला जर इडली बनवायची असेल तर त्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायची असेल तर आदल्या दिवशी सकाळीच आपल्याला म्हणजे त्याचं प्लॅनिंग करायला लागतं, म्हणजे भिजत घालायला लागतात तांदूळ डाळ, त्याशिवाय ती बनणार नाही इडली जर प्रॉपर वेने आपण गेलो तर। आता आपण तसं तर मार्केटमध्ये भेटतं इडली प्रीमिक्स, घरी तुम्ही प्रीमिक्स असं बनवून ठेवू शकता। तर तीच रेसिपी तुमच्यावर आज मी शेअर करणार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। जर तुम्ही हे बनवून ठेवलं आणि जरी तुम्ही विसरला डाळ तांदूळ भिजवायला, तरी तुम्ही आयत्या वेळेला इडली उत्तप्पा ह्याच्यापासून बनवू शकता, ह्या पिठापासून। तर चला लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इकडे आपण 3 कप तांदूळ घेणार आहोत। कपाच्या साहाय्याने 3 कप तांदूळ घेतले आहेत आपण मोजून। कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता, इडलीचा घेऊ शकता, कोलम, फक्त त्याचा भात चिकट होत नसेल असा तांदूळ घ्या। त्याचबरोबर 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे ते करू। त्याचबरोबर पोहे घेतलेले आहेत 1 कप। हे पोहे आपण चाळून घेणार आहोत, कारण थोडीशी धूळ असते त्याच्यामध्ये खाली, आणि त्याचबरोबर काही कचरा वगैरे असेल, कचरा म्हणजे थोडाफार असू शकतो, साल वगैरे, तर ती काढून टाकायची, व्यवस्थित चाळून घ्यायचे पोहे। आणि हे जे पोहे आहेत ना, ते आपण कांदे पोहे बनवायला वापरतो ना, ते पोहे घेतलेले आहेत। पोहे आपण धुवून घेणार नाही आहेत, पण डाळ आणि तांदूळ मात्र आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर डाळ आणि तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने सर्वात आधी धुवून घेऊया। आणि इथे मी ना डाळीऐवजी उडीद वापरलेले आहेत, अख्खे साल काढलेले। तुम्हीसुद्धा असं करून बघा। डाळीऐवजी जेव्हा तुम्ही अख्खे उडीद वापरता ना, तर इडली खूप छान होते। मेदूवडा बनवताना सुद्धा ना डाळीऐवजी अख्खे उडीद वापरले ना साल काढलेले, त्याचं टेक्स्चर आणि टेस्ट खूप छान येते। एकदा नक्की ट्राय करून बघा, डाळीऐवजी अख्खे उडीद वापरा। तर मस्त आपले डाळ आणि तांदूळ धुवून झालेले आहेत। तर आपल्याला ह्यांना फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे। एक कॉटनचा कपडा मी खाली टाकलेला आहे आणि त्याच्यावर हे तांदूळ आणि डाळ आपण 3 ते 4 तासासाठी छान सुकवून घेणार आहोत फॅन खाली। छान पसरून घ्यायचे त्यांना। थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो क्लायमेटनुसार, आपण मध्ये चेक करू शकतो त्याला। त्यातलं पाणी सर्व सुकलं ना तर आपल्याला पुऱ्या आहे। उन्हात नाही सुकवायचे, पण फॅन खाली सुकवायचे। तर डाळ आणि तांदूळ मी ते सुकवून घेते। 1-1.5 तासाने थोडंसं पुन्हा एकदा मी म्हणजे असं पसरून घेतलं त्यांना व्यवस्थित, डाळीला आणि तांदळाला। तर हे बघा आता मस्त ड्राय झालेलं आहे, डाळ आणि तांदूळसुद्धा ड्राय झालेले आहेत। तर ह्याला आपण काढून घेऊया। तांदूळ आणि डाळ जरी आपण सुकवून घेतलेलं असेल ना, तरी थोडासा पाण्याचा अंश म्हणजे मॉइश्चर त्याच्यामध्ये राहतं। त्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याला भाजून घेणार आहोत। तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे मीडियम गॅसवर, आणि तांदूळ भाजून घेणार आहे, डाळ आणि पोहेसुद्धा आपण भाजून घेणार आहोत। तर थोडे जास्त आहेत तांदूळ म्हणून 2दा करून भाजणार आहे। आणि इथे आपल्याला सर्व साहित्य फक्त ड्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा आहे, फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे इन शॉर्ट। तर असे तांदूळ एकदा चेक करायचे व्यवस्थित गरम झालेत का, आपल्या हाताला जाणवत आहेत का ड्राय, कलर थोडाही चेंज नाही झाला पाहिजे, फक्त गरम करून घ्यायचे। तर मस्त आपले तांदूळ भाजून झालेले आहेत। तर आता आपण पोहे भाजून घेऊया। तो पोह्याला तर फार वेळ नाही लागत भाजायला, 1-2 मिनटं पोहेसुद्धा भाजून घ्यायचे व्यवस्थित। पोहेसुद्धा भाजून झालेले आहेत। तर सेम भांड्यामध्येच मी काढले, तुम्ही वेगवेगळं सुद्धा काढू शकता। आता आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत।
तर तिला थोडासा वेळ लागू शकतो, 3 ते 4 मिनटं. पोह्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. तर डाळसुद्धा भाजून झालेली आहे. मी सेम पातेल्यात काढलेले, तुम्ही वेगवेगळे काढू शकता आणि वेगवेगळे वाटू पण शकता याला. आणि गॅस बंद करून त्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत मी. आणि भाजल्यामुळे काय होतं, आपलं प्रीमिक्स जास्त दिवससुद्धा टिकतं. आता इथं मी कमी प्रमाणात दाखवते, त्यामुळे मी मिक्सरवरच करणार आहे. तर मस्त आपण थंड करून घेतलं आपण हे सगळं मिश्रण आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया त्याला. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल ना, तर तुम्ही गिरणीतनं सुद्धा दळून आणू शकता हे. तर अशा पद्धतीने आपण सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सरमधनं वाटून घेऊया. तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं व्यवस्थित. आता सर्व मिश्रण पातेल्यामध्ये काढले मी. तर थोडंसं जाड दिसत असेल तुम्हाला तर आपण चाळून घेणार आहोत आणि जे जाड उडेल ते पुन्हा मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत. तर सगळं मिश्रण चाळल्यानंतर हे निघलेलं आहे जाड खाली, तर ते पुन्हा आपण मिक्सरमधनं फिरून घेणार आहोत आणि पुन्हा चाळून घेणार आहोत. रव्यासारखं टेक्स्चर पाहिजे आपल्याला, खूप बारीकसुद्धा नाही दळायचं. तर हे तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे. अगदी रवा असतो ना आपण ज्याने शिरा बनवतो तसंच टेक्स्चर आलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आपलं प्रीमिक्स. छान असं टेक्स्चर आलेलं आहे त्याचं. तर थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता ह्याला. अगदी 3-4 महिने टिकतं हे प्रीमिक्स. फक्त एवढीच काळजी घ्यायची की डब्बा जो आहे तो हवाबंद असला पाहिजे आणि ह्याला पाण्याचा हात लागता कामा नये. तर हे छान टिकतं 3 ते 4 महिने. आपलं इडली प्रीमिक्स बनवून रेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं इडली प्रीमिक्स बनवून रेडी आहे. अगदी घाईच्या वेळेला तुम्हाला इडली बनवायची असेल तर अगदी झटपट अशी इडली बनते ह्या प्रीमिक्समधनं. तर मी आता तुम्हाला बनवून नाही दाखवते, पण प्रोसेस सांगते. जर तुम्हाला प्रीमिक्सपासून इडली बनवायची असेल तर काय करायचं, 1 कप प्रीमिक्स घ्यायचं, त्याच्यामध्ये पाव कप आंबट दही आणि आवश्यकतेनुसार पाणी. इडलीचं पीठ जसं असतं ना तेवढं पाणी घालायचं मावेल एवढं. आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं. 10 ते 15 मिनटं हे मिश्रण झाकून ठेवायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जशा आपण रेग्युलर इडली बनवतो ना त्या पद्धतीने ह्या पिठाची इडली बनवायच्या. रेग्युलर जेव्हा मी डाळ आणि तांदूळ भिजून इडली करते ना तेव्हा खाण्याचा सोडा वगैरे वापरत नाही. पण जर प्रीमिक्सपासून इडली बनवायची असेल तर तुम्हाला खाण्याचा सोडा हा वापरायला लागेल. आणि तो नसेल वापरायचा तर याच्या व्यतिरिक्त आणखीन एक सांगते. जसं की आपल्याला जर इडली अशी नॉर्मल जर आपण इडली बनवतोय तांदूळ आणि डाळ भिजवून, तर आज सकाळी ते भिजत घालायला लागतात आणि संध्याकाळी आपण वाटतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बनवतो इडली. पण ह्या प्रीमिक्सचा एक फायदा आहे की डाळ तांदूळ जो वाटण्याचा आहे, भिजून वाटण्याचा, तो एक त्रास कमी होईल किंवा तो वेळ वाचेल. तर हे काय करू शकता तुम्ही, संध्याकाळी हे पीठ भिजत घालू शकता कोमट पाण्यामध्ये, जसं आपण नॉर्मल पीठ भिजवतो तसं. आणि सकाळी उठून त्याला मिक्स वगैरे करून तुम्ही नॉर्मल आपण जशी इडली बनवतो तशा पद्धतीने इडली बनवू शकता. तो वाटण्याचं वगैरे काही झंझट राहणार नाही त्याच्यामध्ये. संध्याकाळी हे पीठ भिजत घाला कोमट पाण्यात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या इडल्या बनवा. असं केलं तर त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरण्याची गरज नाही. अगदी नॉर्मल तुम्ही जशा आपण इडली बनवतो तशा इडली बनवू शकतात आणि अतिशय सॉफ्ट अशा इडल्या बनतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ह्या इडली प्रीमिक्सपासून इडली कशी बनवायची ते तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेन आणि कशा होतात त्याच्या इडल्या ते सुद्धा शेअर करेन. तर चला, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.